अमेरिका, चीन, इस्रायल तंत्रज्ञानामुळे झपाट्यानं पुढे जात आहे। इराणसारखा देश सुद्धा तंत्रज्ञानामुळे अमेरिका आणि इस्रायलला घाम फोडत आहे। चीनमध्ये तर लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं जातं, तर भारतात या उलट घडताना दिसतंय। 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना असं काही शिक्षण दिलं जातं ज्याचा वैयक्तिक आयुष्यात काही फायदाच होत नाही। जे थोडेफार विद्यार्थी तंत्रज्ञानाची आवड घेऊन शिक्षण घेतात त्यांना नासा सारख्या कंपन्या बोलावून घेतात। ज्यांच्या मनात देशासाठी काम करण्याची इच्छा असते ते इस्रोमध्ये जातात। मात्र याच इस्रोतील 100 ते 120 शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी आता राजीनामे दिलेत। गगनयान सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। या व्हिडिओतून पाहूयात की 100 ते 120 जणांनी अचानक राजीनामे का दिले, इस्रोमध्ये नेमकं काय घडतंय, केंद्र सरकार नेमकं काय करतंय। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। भारतात IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण नासामध्ये नोकरी करण्यासाठी निघून जातात। त्यांना या ठिकाणी चांगला पगार दिला जातो। मात्र आपल्या देशावर प्रेम असणारे अनेक जण इस्रोमध्ये जाऊन काम करतात। एकदम कमी पैशात इस्रोनं अनेक प्रकल्प यशस्वी करून दाखवले आहेतच। चांद्रयान मोहिमेची तर जगभरात चर्चा होती। ज्या ठिकाणी आतापर्यंत कोणताही देश उतरू शकला नाही तिथं भारताचं चांद्रयान 3 उतरलं। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची दाट शक्यता आहे। चांद्रयान 3नं तेथील माती, तापमान आणि खनिजांचा अभ्यास करून मानवाच्या भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा केली। यानंतर आता इस्रो गगनयान मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे। मात्र गगनयानसह अन्य मोहिमांवर काम करणाऱ्या 100 ते 120 इस्रो शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले, ज्यामुळे भविष्यातील प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती आहे। UR राव उपग्रह केंद्रातून 80 तर तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातून किमान 20 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे। विक्टर जोसेफ विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील LVM-3 प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक अशा ज्येष्ठांची देखील यात नाव आहे। त्यांनी असा निर्णय का घेतला यामागची कारणं अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत। मात्र हे राजीनामे रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि इस्रोनं नियम कठोर केल्याची माहिती आहे। दिल्लीच्या मंजुरीशिवाय राजीनामा स्वीकारला जाणार नाही। संबंधित मोहिमा पूर्ण होईपर्यंत राजीनाम्याची मंजुरी प्रलंबित ठेवण्याच्या सूचना इस्रोनं विविध केंद्र संचालकांना दिल्या आहेत। राजीनाम्याचे प्रलंबित किंवा नवीन बाहेर पडण्याचे अर्ज संबंधित केंद्र संचालकांच्या औपचारिक शिफारशीसह अंतिम मंजुरीसाठी थेट दिल्लीतील अंतराळ विभागाकडे पाठवावे लागणार आहे। इसके बारे में मैं तो यही कहना चाहूँगा कि पहले तो इस न्यूज़ की ऑथेंटिसिटी हमें वेरीफाई करनी चाहिए और इसरो जैसी बड़ी संस्था में यहाँ के साइंटिस्ट इंजीनियर का आवागमन तो होता ही रहता है। जैसा कि आपको पता ही होगा कि कई स्टूडेंट आजकल हमारे यहाँ प्राइवेट सेक्टर में भी काफ़ी अपॉर्चुनिटीज़ खड़ी हुई है और ख़ास करके इन स्पेस की स्थापना के बाद और भारत सरकार के प्रयत्नों से अभी स्पेस सेक्टर को खुला छोड़ दिया गया है, खुला कर दिया गया है कि जिसके कारण बहुत सारी प्राइवेट कंपनियां और स्टार्टअप्स स्पेस के क्षेत्र में अभी कार्य करने के लिए काफ़ी उत्सुक है और इस कारण से भी निजी क्षेत्र में यानी कि प्राइवेट सेक्टर में काफ़ी इंजीनियरों की, साइंटिस्टों की ज़रूरत महसूस हो रही है और ख़ास करके स्टार्टअप प्रोग्राम के अंतर्गत इन स्पेस तो उसको बढ़ावा दे ही दे रही है। उसके अलावा और भी कई वेंचर फंडिंग और ये सब सुविधाएं उपलब्ध कराई जा रही है और भारत सरकार भी उसको काफ़ी इसके लिए मदद दे रही है। तो इन सब प्रयत्नों को देखते हुए मैं इसे कोई बड़ी चीज़ नहीं मानता हूँ कि कई हमारे साइंटिस्ट इंजीनियर जो काफ़ी अनुभव यहाँ पे प्राप्त कर चुके हैं तो वो प्राइवेट सेक्टर की ओर आकर्षित हुए हैं और ये तो एक नेचुरल प्रोसेस मुझे लगता है। और एक तरह से देखें तो देश में स्पेस सेक्टर के लिए, स्पेस क्षेत्र में बढ़ावा के लिए ये ज़रूरी भी है कि दोनों ओर से यहाँ इसरो में भी नए यंग साइंटिस्ट इंजीनियर रिक्रूट हो और साथ साथ में जो पुराने लोग हैं जो यहाँ पे कुछ सालों से यहाँ पे काम कर रहे हैं, कुछ सीखते हैं, वो सीख करके अपना स्टार्टअप शुरू करे या प्राइवेट सेक्टर में अपना योगदान दे। तो कुल मिला के देश के पूरे अर्थतंत्र के लिए और खास करके स्पेस सेक्टर में जबकि भारत का योगदान पूरे विश्व के तुलना में आप देखें तो लगभग 1.71% ही है। तो उसको मोदी साहब की इच्छा ये है, हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी की, कि ये एटलीस्ट 5% तो होना चाहिए।
या शास्त्रज्ञांनी जर कामावर येण्यास नकार दिला तर भारताला मोठा फटका बसणार आहे, कारण गगनयान व्यतिरिक्त चांद्रयान-4, भारतीय अंतराळ स्थानक BAAS आणि मंगळयान-2 यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातील शास्त्रज्ञ जर राजीनामा देत असतील तर प्रकल्प पुढे कसे जाणार असा प्रश्न निर्माण झाला. जर इस्रो किंवा केंद्र सरकार या शास्त्रज्ञांना जबरदस्तीनं कामावर बोलावलं तर ते खरंच मन लावून काम करतील का आणि यात ते खरंच योगदान देतील का असाही प्रश्न निर्माण झाला. खासगी अवकाश स्टार्टअप्सचे वाढते आकर्षण यामुळे शास्त्रज्ञ राजीनामा देत आहेत असं म्हटलं जातं. 2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी सहभागासाठी खुलं झाल्यापासून देशात 400हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स उदयास झाले. या ठिकाणी शास्त्रज्ञांना चांगल्या सुविधा आणि चांगला पगार दिला जातो, त्यामुळे शास्त्रज्ञ त्यांच्याकडे वळत असल्याची चर्चा आहे. केवळ पैसाच नाही तर खासगी कंपन्यांमध्ये शास्त्रज्ञांना मिळणारे कामाचे स्वातंत्र्य आणि वेगानं निर्णय घेण्याची पद्धत देखील त्यांना आकर्षित करते. सरकारी यंत्रणेतील संत प्रगती आणि फिक्स वेतन श्रेणी यामुळे अनेक शास्त्रज्ञ स्वतःची खरी किंमत ओळखत खासगी क्षेत्राकडे वळतायत असं म्हटलं जात आहे. जर असं असेल तर सरकार इस्रोतील शास्त्रज्ञांना चांगला पगार का देत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला. इस्रोमधील नवीन शास्त्रज्ञांना सुरुवातीला मूळ पगार 56,100 रुपये प्रति महिना असतो, तर सर्व भत्ते मिळून पगार 90,000 रुपयांच्या आसपास असतो. तर इस्रोच्या अध्यक्षांचा पगार महिन्याला जवळपास 2.5 लाख रुपयांच्या आसपास असतो अशी माहिती आहे. तर खाजगी कंपन्या या शास्त्रज्ञांना या पगारापेक्षा 3 ते 5 पट अधिक पगार वाढवून देतात अशी माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर S. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली. जेव्हा आम्ही IIT दिल्लीमध्ये भरतीसाठी गेलो तेव्हा तिथल्या 60% विद्यार्थ्यांनी फक्त इस्रोचा पगार पाहून तिथून पळ काढला असंही ते म्हणाले. हुशार विद्यार्थ्यांना अंतराळ मोहिमेची आवड असते, पण कौटुंबिक गरजा आणि कर्जांमुळे ते कमी पगाराची सरकारी नोकरी स्वीकारू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलं. जर इस्रो आणि नासा यांच्यातील शास्त्रज्ञांच्या पगाराची तुलना करायची म्हटलं तर यांच्यात मोठा फरक आहे. नासामधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा किंवा शास्त्रज्ञाचा सरासरी वार्षिक पगार $3 लाख म्हणजे सुमारे 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो. याउलट इस्रो प्रमुखांचा सर्वोच्च वार्षिक पगार साधारण 25 ते 30 लाख रुपये असतो अशी माहिती आहे. म्हणजेच नासामधील पगार इस्रोच्या तुलनेत जवळपास 800% जास्त आहे. त्यामुळे आज अमेरिका एवढ्या झपाट्यानं समोर जात आहे. चीन देखील तंत्रज्ञानावर करोडो रुपये खर्च करत आहे. जिथं चीन आज 6th जनरेशन फायटर जेटवर काम करतोय तिथं भारत शास्त्रज्ञांच्या पगारावर अडकून पडला आहे. जग तंत्रज्ञानानं बदलत चाललंय. सर्व कामं AI आणि प्रगत तंत्रज्ञानानं केली जात आहेत. त्या ठिकाणी भारत संशोधनात आणि पगारात कमी पडतोय. आज भारत तंत्रज्ञानावर आणि संशोधनावर अतिशय कमी पैसे खर्च करताना दिसतोय. जर भारताला तंत्रज्ञानात खरंच जगाच्या पुढे जायचं असेल तर शास्त्रज्ञांचा पगार वाढवत संशोधनात जास्त पैसे गुंतवावे लागतील. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.